Elijah was one of the important and most respected prophet in Israel's history. आणि एलिया हा एक खूप महत्वाचा आणि खूप आदरयुक्त असा संदेष्टा होता इस्रायलच्या इतिहासांतर्गत. And God used him to bring about a revival in the northern kingdom. आणि मग देवाने त्याचा उपयोग जो आहे उत्तरी भागामध्ये त्याचं सुवार्थ सांगण्यासाठी आणि संजीवनासाठी त्याचा उपयोग करून घेतला. So God, and even God accomplished a number of miracles through Elijah. आणि पुष्कळशी चमत्कार देवाने एलियाकडून करून घेतले. So he was a most significant figure in Israel's history. आणि मग तो एक खूप महत्त्वाचा व्यक्तिमत्व व्यक्तिरेखा इस्रायलच्या इतिहासांतर्गत आहे. Along with Abraham, Moses and David. आणि मग अब्राहम, मोशे आणि दाविदासारखं. And if you read in 1 Kings chapter 18 verse 46, 18th chapter of 1 King. जर मी पहिले राजे याचा 18वा अध्याय जर मी वाचला. There are a lot of things to learn. We'll go more and more deeper into that. But today also a little bit, we'll go introductory a little bit, and as a required point by point, we'll go further. आणि मग पुष्कळशा गोष्टी आहेत त्याच्या खोलवर अभ्यास करण्यासाठी, पण आज सुद्धा आम्ही थोडं ओळख आणि जेवढी महत्त्वाचे मुद्दे आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. We can say Elijah also one of the fastest marathon runner. आणि आम्ही म्हणू शकतो की एलिया सुद्धा जो आहे तो खूप असा चांगला मॅरेथॉन धावणारा धावपट्टू आहे. Elijah had a super speed runner. आणि मग अतिशय वेगवान असा धावपट्टू तो आहे. He ran 17 miles from Carmel to Jezreel faster than Ahab's chariots. आणि मग तो 17 मैल तो त्या ह्याच्या रथापेक्षा जास्त वेगवान तो गेलेला आहे. But in his all life there are some weaknesses as we all have. आणि मग तरी त्याच्या जीवनामध्ये जसं आमच्या जीवनामध्ये काही अशक्तपणा आहे, कमतरता आहेत, तसं त्याच्याही जीवनामध्ये होत्या. And it is good to know some weakness of others also. आणि कधी कधी इतरांच्याही कमतरता जाणून घेणं चांगलं असतं. These weaknesses, why it has been like studied about. आणि का त्याच्या ह्या कमतरतांविषयी अभ्यास केला गेलेला आहे. Why we need to understand their weakness. आणि का आम्ही त्यांच्या ज्या कमतरता आहेत, अशक्तपणा आहे तो समजून घेतला पाहिजे. When we understand their weakness, then we can understand. I'm also one of the like the same person. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांची कमतरता जाणून घेतो, त्यांचा अशक्तपणा जाणून घेतो, मग आपल्याला समजतं, आपल्याला कळतं की अरे आम्ही तसेच आहोत, त्यांच्यासारखेच आहोत. Dear people of God, in the scripture there are many people's life have been mentioned and there are weaknesses, their fall is been mentioned in the word of the Lord. आणि ह्या पवित्र शास्त्रामध्ये माझ्या प्रियानो पुष्कळशा लोकांच्या अशक्तपणा, त्यांच्या कमतरता, त्यांच्या जे प्रभूपासून त्यांची माघार जी आहे त्या सगळ्या गोष्टी ह्या पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. The reason is so that from their life we can learn, not to put them down, but it has been mentioned so that we can learn from their life too. आणि त्या पाठीमागचं कारण हेच आहे की मी त्यांच्याही जीवनातून आम्ही काहीतरी शिकावं, ह्यासाठी नव्हे की त्यांना आम्ही कमी लेखावं किंवा त्यांच्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन बदलावा, पण त्यांच्यापासून आम्ही काहीतरी शिकावं. Yes, as we saw, like he was mightily used by God and number of miracles God did through his life. आणि जसं आम्ही पाहिलं की पुष्कळशा गोष्टी देवाने त्याच्याकडून करून घेतल्या, अगदी अनेक चमत्कार त्याच्या जीवनामधून झाले. And but he had a weakness. पण तरीही त्याच्यामध्ये काही कमतरता होत्या. One of the major weakness we can see is that he had a fear in his life. आणि सगळ्यात मोठी जी कमतरता जी आम्ही त्याच्या जीवनामध्ये पाहतो तर त्याच्या जीवनामध्ये भय होतं. Do we have fear?
काय तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भय आहे का? We all do have. नक्कीच आम्हा सर्वांना आमच्या जीवनामध्ये काही ना काही गोष्टीचं भय असतं. There was a time, and that King Ahab was reigning over Israel. आणि मग एक हा काळ होता ज्यावेळेस आहाब राजा इस्रायलावरती राज्य करत होता. If you look into, now we'll not go deep into the word, but just you can take it down that in 1 King chapter 18. आणि मग आम्ही फारसं काही त्या ह्याच्यामध्ये मी जाणार नाही, पण आम्ही काही गोष्टी लिहून घेऊ शकत असतात तर तुम्ही लिहून घ्या. पहिला राजे याचा 18वा अध्याय. There we see God has given a mighty victory in his life. आणि तिथं आम्ही बघतो की त्याचे देवानं त्याच्या जीवनामध्ये पुष्कळचा विजय आणि यश त्यांना दिलेलं आहे. 450 prophets of Baal against Elijah. आणि 450 बालचे जे सेवक आहेत, जे याजक आहेत बाल देवताचे, ते ते त्या एलियाच्या विरोधामध्ये आहेत. They were known as the prophets of Baal. आणि मग ते बाल देवताचे संदेष्टे म्हणून ओळखले जायचे. And so one side was Elijah and 450 prophets of Baal on other side. आणि मग एका बाजूला एलिया आहे आणि 450 ते बाल देवताचे संदेष्टे आहेत. And altar was built and he challenged them. You pray to your God. If he answers your God is a true living God. If he doesn't answer, if I pray, God answers my prayer, then my God is a true living God. आणि मग एलियानं त्या 450 त्या संदेष्टांना चॅलेंज दिलं तिथं, आणि तो म्हणाला तिथं वेदी बांधण्यात आली, 2 वेदी बांधण्यात आल्या, आणि तो त्या संदेष्टात 450 लोकांना तो म्हणतो की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या देवताची पूजा करा, त्याला आराधना करा, आणि जर का तुमच्या देवताने तुम्हाला उत्तर दिलं आणि हे वेदीचं ते अर्पण त्याने स्वीकारलं तर तुमचा देव तो खरा आणि जिवंत मानला जाईल. आणि जर का तसं नाही झालं आणि मी प्रार्थना केली आणि माझ्या देवानं त्याचं उत्तर दिलं तर माझा देव खरा आणि जिवंत मानला जाईल. So from morning till evening they tried, nothing worked out, nothing happened. आणि म्हणून त्याने ते स्वीकारलं, आणि त्यांना वाटलं असेल की कदाचित ते संख्येनं जास्त आहेत, सहज ते करू शकतील, आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते प्रयत्नशील राहिले, पण काहीच झालं नाही. They wounded themselves by beating themselves. आणि त्यांनी स्वतःला घायाळ केलं, रक्तबंबाळ केलं, but nothing happened. पण तरीही काही झालं नाही. But Elijah, one man, stood for God. In his weakness, in spite of his weaknesses, he stood and God answered his prayer by fire. Fire came from heaven and consumed all the offerings. आणि मग एलिया जो त्याच्या कमतरतेमध्ये तो ह्या सर्वांच्या विरोधामध्ये उभा राहिला, आणि देवानं ज्यावेळेस त्यानं प्रार्थना केली ते अग्नी स्वर्गातून येण्यासाठी, देवानं तो अग्नी पाठवला, आणि ते फक्त वेदीवरचं अर्पण भस्म झालं नाही तर आजूबाजूला जे थोंड होते ते सुद्धा भस्म गेले. What do we learn here? आणि आम्ही काय शिकतो इथं? He prayed and he brought fire from heaven. आणि मग त्याने प्रार्थना केली आणि त्याने त्या स्वर्गातून अग्नी खाली उतरवला. And all these 450 prophets of Baal were killed. आणि मग हे सगळे जे 450 बाल देवताचे जे संदेष्टे होते ते त्यांना मारण्यात आलं. Such a one means mighty miracle God did through him. आणि मग असा अद्भुत चमत्कार देवानं त्याच्याकरवी घडवून आणला. But just after this, पण त्यानंतर थोडस he ran away. तो पळून गेला. Now just imagine 450 prophets against him. आणि जरा कल्पना करा 450 ते संदेष्टे त्याच्या विरोधात होते. One man stood against of them. आणि एकच व्यक्ती त्या सर्वांच्या विरोधामध्ये उभा राहिलेला. But this one mighty man पण हाच एकमेव व्यक्ती ran away from there.
आणि मग तिथून पळून गेलेला आहे. For what? For whom? आणि कशासाठी, कोणासाठी? The woman Jezebel. आणि जी स्त्री इझबेल होती, He was afraid. He had a fear of Jezebel, that she had challenged that she would kill him, and so he ran away from there. आणि मग त्या इझबेलीनं ती त्याच्या विरोधामध्ये होती आणि तिनं त्याला चॅलेंज केलं की ती नक्कीच या एलियाला मारून टाकेल, आणि तिच्या भीतीनं एलिया तिथून पळून गेलेला आहे. So this shows he had no doubt, he had a faith which brought fire from heaven. आणि मग त्यामध्ये शंका नाही की त्याच्यामध्ये तितका विश्वास होता की ज्या विश्वासाच्या जोरावर त्यानं तो अग्नी स्वर्गातून खाली उतरवला. But he had a lack of faith also. आणि मग त्याच्या जीवनामध्ये थोडा अविश्वासही होता. After God doing such a wonderful miracle for him, आणि इतकं सुंदर असं चमत्कार देवानं केल्यानंतर he had a fear for one lady. आणि त्याच्या एका स्त्रीमुळे त्याच्या जीवनामध्ये भय निर्माण झालं. He had a lack of faith in God and his divine protection. आणि मग त्यामुळं, त्या भीतीमुळं त्यानं आपल्या देवावर आणि देवाची जे दैवी सुरक्षा होती त्यावरती अविश्वास दाखवला. Dear people of God, माझ्या प्रियानो, God also does many miracles in our life and through our life. आणि देव सुद्धा आमच्या जीवनामध्ये आणि आमच्या जीवनाच्या द्वारे पुष्कळशे चमत्कार करून आणतो. There we have faith. आणि त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये विश्वास असतो. But faith sometimes it goes down. आणि कधी कधी जसं समस्या येतात किंवा परिस्थितीनुसार आमच्या जीवनामध्ये सुद्धा विश्वासचा चढ उतार आम्ही बघतो. Who is more stronger? आणि कोण अधिक विश्वासू आहे किंवा बलशाली? 450 prophets or one lady? का 450 ते संदेश ते काय एक स्त्री? He was afraid and he ran away. For whom? Because of one lady. आणि मग तो घाबरला आणि पळून गेला कोणामुळं? एका स्त्रीच्या साध्या एका तिच्या चॅलेंजमुळं. Means he knows God. He knows God. आणि तो देवाला ओळखत होता. That's why he prayed and God answered his prayer. आणि म्हणून त्यानं प्रार्थना केली आणि देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. So today we also know God. आणि आजही आम्ही देखील देवाला ओळखतो. We pray to God and God answers our prayer miraculously. आणि मग आम्ही सुद्धा ज्यावेळेस प्रार्थना करतो आणि देव चमत्कारिक रीतीने आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. But suddenly something goes wrong a little for a reason, we fear. आणि मग कधी कधी थोडशा कारणास्तव काहीतरी थोडंसं चुकीचं झालं, आम्ही घाबरतो. We don't trust God. आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही. We don't trust for God's divine protection over our life आणि and our मग family. जे देवाचं दैवी सुरक्षा आमच्या जीवनावर आणि आमच्या परिवाराच्या जीवनावरती आहे तेही आम्ही विसरून जातो, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. Sometimes I have seen many people's life. आणि मी बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे. Many lives, many families, we have seen, so many things God has done for their life. आणि पुष्कळच्या जीवनाच्या विषयी मी बघितलेल्या पुष्कळशा गोष्टी देवाने त्यांच्या जीवनाविषयी केलेल्या आहेत. But for little reason, little things, आणि मग थोड्या कारणासाठी they have no faith in God. आणि त्यांचा देवावर विश्वास Their राहिलेला faith नाही. is shaken. आणि त्यांचा विश्वास कुठेतरी डळमळलेला आहे. They don't trust in God's divine protection. आणि देवाच्या अद्भुत जे दैवी संरक्षण आहे त्यावर ते विश्वास ठेवत नाही. Sometime also, why I'm saying this also, let me explain you this also, another point in this, that many people, they think that all the pastors, the priests, all are like superheroes. आणि मग मी का हे सगळं सांगत आहे, मला थोडंसं तुम्हाला सांगू द्या की पुष्कळशा लोकांना असं वाटत असतं की पुष्कळचे जे पाळक वर्ग आहेत, सेवकगण आहेत, ते जणू काही अगदी सुपर हिरो असल्यासारखेच आहे. Supernatural. But sometimes we see in their life also they face challenges. आणि मग कधी कधी आम्ही त्यांच्याही जीवनामध्ये आम्ही पाहत असतो
की अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. So their faith also sometimes it becomes weak. आणि कधी कधी त्यांचाही जो विश्वास आहे तो कमी होऊ शकतो. And present situation can bring fear in their life. आणि मग ती जी तात्कालीन परिस्थिती आहे ती परिस्थिती त्यांच्या जीवनावरती भय आणू शकते. It is very easy to point out somebody and blame somebody. आणि मग हे खूप सहज आहे की कोणाला तरी दोषारोप लावणे, कोणाकडे तरी बोट दाखवणं खूप सोपं आहे. In Marathi it is very good. There is one saying, ज्याला दुखतं त्यालाच कळतं. आणि मग मराठीमध्ये खूप सुंदर म्हण आहे, ज्याचं जळतं तसंच त्यालाच ते कळतं. Is who has got what he is going through, he only knows it. आणि मग जो व्यक्ती आहे ज्या परिस्थितीमधून तो जात आहे त्याच व्यक्तीला त्याची जाणीव असते. But the person who has gone through that, when that person is going in that same situation, sometime, let me explain this also. Sometimes we go through very hard times. आणि मग मला थोडंसं आणखी तुम्हाला समजावून सांगू द्या, कधी कधी आम्ही सुद्धा खूप अशा कठीण परिस्थितीतून जातो. Paul writes, we have been more comforted. Why? आणि मग देव पौलाने लिहिलेलं आहे की आम्हाला अधिक सांत्वन मिळालेलं आहे. Why we are more comforted? का आम्हाला अधिक सांत्वन मिळालेलं Why आहे? we received more comforts means the meaning of that is we have gone through many hard times and we have received comfort from the Lord. आणि मग याचा अर्थ असा आहे की आम्ही पुष्कळशा कठीण समयामधून गेलेलो आहे आणि म्हणून अधिकच सांत्वन आम्हाला मिळालेलं आहे. Why we have received that comfort from the Lord? आणि का देवाकडून आम्हाला ते सांत्वन प्राप्त होतं? So that people, those who are going into that situation, we can comfort them. आणि जेणेकरून जे लोक त्या परिस्थितीतून जात आहेत आम्ही त्यांना सांत्वन देऊ शकू. Sometimes it is hard to understand when we are going through that problem. आणि मग कधी कधी खूप कठीण असतं ज्यावेळेस आम्ही स्वतः त्या परिस्थितीतून जात असतो. And we say when we are going through problem, Lord, why? What I have done wrong? आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही समस्यामधून जातो आम्ही मग देवाला विचारतो की देवा काय चुकीचं केलंय मी. Think of Job. आणि योबाबद्दल थोडंसं विचार करा. What wrong he had done? आणि काय चुकीचं त्याने केलं होतं. Every day he used to sacrifice for each children. Means his relationship with the Lord was very good. आणि मग प्रत्येक लेकरासाठी दररोज तो अर्पण देवाला करायचा, कारण तो म्हणायचा की काय माहिती त्यांनी चुकून काहीतरी चुकीचं पाप केलं असेल. त्याचा अर्थ देवाबरोबरचे नातेसंबंध त्याचे खूप चांगले होते. Now see the both side. आणि दोन्ही बाजू बघूया. When he gone through all the problems, आणि ज्यावेळेस तो त्या सर्व समस्यामधून जात होता, within a day, एका दिवसात he lost his all children, all cattle, everything is gone. आणि मग त्याची लेकरं त्यांना गमावली, सर्व पशु पक्षी, सर्व संपत्ती सगळं गेलं. Within a day. एका दिवसात. Now did God explain to him that time, I'm going to take you through this? आणि मग काय देवाने त्यावेळेस त्याला हे स्पष्ट करून सांगितलं की मी तुझी परीक्षा घेणार आहे. He did not knew anything. त्याला काहीच ठाऊक नव्हतं. The other side of it, आणि दुसरी बाजू God was so proud for his son servant Job. आणि देवाला आपलं जे लेकरू योब आहे, सेवक योब आहे, त्याच्यावर खूप गर्व होता. He was so proud. त्याला गर्व होता, अभिमान होता. He provoked, he challenged, he asked the devil, from where you have come from? आणि मग त्यानं त्या सैतानाला उचलून बसवल्यासारखं त्यानं सैतानाला विचारलं, तू कुठून आलास? He went around and he said, I came back now. आणि मग तो म्हणाला की थोडंसं पृथ्वीवर फिरून आलो इकडं तिकडं. Did you notice, did you see my servant Job? तू त्या माझा सेवक योब याला पाहिलंस का? There is no one like him who feared God. आणि मग त्याच्या समान देवाचं भय बाळगणारा कोणीच पृथ्वी तलावरती नाहीये. Who walked in a straight path. जो त्या सरळ मार्गाने चालतो. Perfect. परिपूर्ण असा. Upright man. आणि नैतिक व्यक्ती. Away from all the wickedness. आणि सर्व दुष्टाईपासून लांब राहणारा.
Satan took that chance, tortured Job. आणि सैतानानं तोच वेळ चॅलेंज घेतला आणि योबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. Now when he went through all the problems, आणि ज्यावेळेस या सर्व समस्यामधून तो all गेला, his friends came and started abusing. You must have done something wrong. That's why this has happened to you. You now, this has happened because of you. You have done मग something. त्याच्या मित्रांनी सुद्धा त्याच्यावरच दोषारोप करायला सुरुवात केली की तूच काहीतरी चुकला असेल, तुझ्या अजून पाप घडला असेल आणि त्याच पापाचं फळ तू आज भोगत आहेस. And I have seen that. आणि मी पाहिलेलं आहे Many pastors, when they go through the problem, because maybe they have done something wrong, that's why God's judgment has come upon them. आणि मग पुष्कळ वेळा ज्यावेळेस काही पाळक वर्ग समस्यामधून जातात तर लोक हीच चेष्टा आणि त्यांची निंदा करतात की नाही, नक्कीच त्यानं काहीतरी चुकीचं केलेलं आहे म्हणून देवाचा न्याय त्याच्यावरती आलेला आहे. But when we read today the word of the Lord, ज्यावेळेस आज आम्ही देवाचं वचन वाचतो, because Job has gone through that situation, कारण योग त्या परिस्थितीमधून गेला and he has become witness for us आणि तो आज आमच्यासाठी एक उदाहरण बनलेला आहे. that how God tests our faith and how he was proven and how God restored his life. आणि कसं देव आमच्या विश्वासाची परीक्षा घेऊ शकतो आणि कसं देवानं त्याच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी येऊ दिल्या आणि कसं देवानं त्याला आशीर्वादित केलं, ह्या गोष्टी आम्हाला कळतात. I too gone through so many problems in life. आणि मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये पुष्कळ अशा समस्येमधून गेलो. I cried. मी रडलो, Why, Lord? What I done wrong? आणि का देवा मी काय चुकीचं केलेलं आहे. But his life, Job's life, really encouraged my life. आणि मग हेच जीवन, योबाचं जीवन माझ्या जीवनाला खरोखर उत्तेजन देणारं होतं. Means what we understand from this word is, आणि मग मी काय ह्या वचनामधून जे शिकू शकतो म्हणजे God knew who Job was. आणि मग देवाला योग कोण आहे हे माहिती होतं. God had so much faith in Job आणि मग देवाला योबावरती इतका विश्वास होता that what situation he may go through, he will not deny. आणि मग ज्या काही परिस्थितीमधून तो जाते मग तो माझा नाकार करणार नाही. Because God was so proud, he was challenging, he was boasting about Job in front of Satan. आणि मग देवाला त्याचा इतका अभिमान होता की तो योबाची स्तुती जाणून बुजून त्या सैतानासमोर करत होता. Who testified? आणि कोणी त्याची साक्ष दिली? God. देवानं. That shows God was so proud of his servant Job. आणि मग हेच आम्हाला दाखवतो की देवाला योबावरती इतका अभिमान होता. No, sometimes we think in other angle we can say, some may say that God is so cruel that, God purposefully he put him into the problem. आणि मग कधी कधी लोक दुसऱ्या अर्थाने पण घेऊ शकतील ते म्हणजे की देव इतका क्रूर आहे की जाणून बुजून त्याला त्या समस्येमध्ये घातलं. But because he has gone through that situation, आणि कारण तो त्या परिस्थितीमधून गेला and because of all his problems, we can learn today. आणि मग त्याच्या समस्येमुळे आज आम्ही शिकू शकतो That that is what God showed me, that God counted me worthy, that I can go through this. That's why God also put me into that test. आणि मग तीच गोष्ट देवानं मला सुद्धा दाखवली की देवानं मला त्या योग्यतेचं समजलं की मी त्या समस्येमधून त्या परीक्षेमधून जावं. And because I have gone through that situation, आणि म्हणून त्या परिस्थितीतून मी गेल्यामुळं, and somebody is going through that problem, आणि ज्यावेळेस कोणी त्या परिस्थितीमधून जात असेल I can blame easily. मी सहज त्यांना नावं ठेवू शकतो. But I know what I have gone through. पण मला माहित आहे मी काय परिस्थिती. God has taught me. God has comforted me. आणि देवानं मला शिकवलं, देवानं माझं सांत्वन केलं. So I could comfort them. आणि जेणेकरून मी त्यांना सांत्वन देऊ शकतो. When we look at Elijah's life, ज्यावेळेस आम्ही एलियाच्या जीवनामधून पाहतो, we can easily blame his life. आणि आम्ही सहज त्याच्या जीवनाला मी नावं ठेवू शकतो. What a man! God did such a miracle in his life. But in spite of that, he ran away. आणि काय माणूस आहे, एवढा मोठा चमत्कार देवाला त्याच्या जीवनामध्ये केला आणि तरी सुद्धा तो पळून गेला.
There are some things I remember. काही गोष्टी मला आठवणार. Some people say, like, men are like a cat before their wives. आणि काही लोक असं म्हणतात की पुरुष जे आहेत ते त्यांच्या पत्नी समोर म्याव मांजर असतात. This man, that Elijah stood before 450 men and he could challenge them. आणि मग तो एलिया जो आहे 450 संदेष्टासमोर उभारला आणि त्यानं चॅलेंज केलं. Ahab, he challenged, he told, if you want to read, he said, you can read that 1 King chapter 18 verse, 1 King chapter 18. पहिले राजाचा 8वा अध्याय. बाबा मराठी बायबल तोंड पडतो. 18 chapter, 1 King chapter 18. One minute, Kuda. 18 chapter, just 1 minute. I'll just tell you. 1 King chapter 18, exact word I not marked on that. It's a beautiful. See here, it says in 17th verse, or 17th, 18th, and 19th. And it came to pass, 1 King chapter 18, verse 17, 18, and 19. And it came to pass when Ahab saw Elijah that Ahab said unto him, art thou he that troubleth Israel? Now King Ahab is saying to Elijah. Now Elijah replied, and he answered, Elijah saying, I have not troubled Israel, but thou, means you and thy father's house, in that ye have forsaken the commandments of the Lord, and thou hast followed Balaam. Baalim, sorry, not Balaam, Baalim. Now therefore send and gather to me all Israel unto Mount Carmel, and the prophets of Baal 450, and the prophets of the groves 400, and which ate at Jezebel's table. एलियाला पाहताच आहाब म्हणाला, इस्रायलास छळणारा तो तूच ना? तो म्हणाला, मी इस्रायलास छळले नाही, तर तू व तुझ्या वडिलांच्या घराण्याने परमेश्वराच्या आज्ञा मानावयाचे सोडून बालमूर्तीच्या नादी लागून इस्रायलास छळले आहे. आता जासूद पाठीव आणि सर्व इस्रायलास बालमूर्तीच्या 450 संदेष्टास आणि इस्रायलीच्या पंक्तीस जेवणाऱ्या अशेर मूर्तीच्या 400 संदेष्टास कर्मेल डोंगरावर माझ्या पुढे जमीव. Now who had a guts and daring to speak to Ahab like this? आणि मग आहाब राजासमोर बोलण्याचं धाडस कोणामध्ये आहे? But he spoke very boldly. पण तो अगदी धाडसानं बोलला. 450 prophets stood before him. आणि 450 संदेष्टे त्याच्यासमोर उभा राहिले. Not afraid of anybody. तो कोणालाच घाबरला नाही. But for one lady he ran away. पण एका स्त्रीमुळे तो पळून गेला. It is possible, dear. It's easy to blame people. आणि मग हे शक्य आहे माझ्या प्रियाने, खूप सहज आहे लोकांवरती आरोप करणं. Lot of things I remember, so sometimes I just pass by. So what I'm trying to say, it's easy to blame people, servant of God also, for their weaknesses. आणि मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की खूप सहज आहे, सोपं आहे देवाच्या सेवकांच्या वरतीही आरोप करणं, त्यांच्या ज्या कमतरता आहेत त्यांना दाखवणं. But what they are going through, only I can understand because I am also a minister of God. आणि ते काय स्थितीतून जात आहेत फक्त मी समजू शकतो, कारण मीही एक देवाचा सेवक आहे.
So there are possibilities are there. आणि मग शक्यता आहेत. The one character we saw that he had in his weakness, that was fear. आणि मग एक व्यक्ती त्याचा व्यक्तिबिंदू जो आम्ही पाहिला तो म्हणजे त्याच्या जीवनामध्ये भय आहे. They are not these servants of God, whomever it may be. If you look into the Bible, you know, they are not 100% perfect. आणि मग देवाचे सेवक जे आहेत ज्यांना कोणी आम्ही आमच्या पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा पाहू ते काही 100% परिपूर्ण नाहीये. And many of us we blame servants of God. आणि मग पुष्कळ जण आपण देवाच्या सेवकांना नावं ठेवतो. Second thing we see in Elijah's life, there is one more weakness we hear. आणि मग दुसरी गोष्ट आम्ही पाहू शकतो एलियाच्या जीवनामध्ये आणखीन एक कमतरता त्याच्या जीवनामध्ये आहे. Elijah's life, that we will see and understand that he was not stable. आणि मग तो आम्ही पाहू शकतो की त्याच्या जीवनामध्ये तो स्थिर असा नाहीये. Ups and downs. चंचल असा आहे. Do we all have ups and downs in our life? काय आमच्याही जीवनामध्ये चढ उतार आहे. You should go to ICU in hospital. आणि मग आम्हाला हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये जाऊन बघायला पाहिजे. All the heartbeats you can see up, down, up, down, up, down, up, down it shows. आणि मग आमचे सर्व जे हार्टबीट्स तिथे दाखवतात, मशीन लावलेली असते आपल्या हार्टचे, तर ते वर खाली एक झिगझॅग रेष तिथं आपल्याला दिसते. Everybody's life there are ups and downs are there. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार हे आहेतच. He also had ups and downs. आणि त्याच्याही जीवनामध्ये ती चढ उतार होते. What is the meaning of straight, smooth life? What is the meaning of straight life? आणि मग ती ज्यावेळेस ते अप्स अँड डाऊन जातात, ते झिगझॅग लाईन जाऊन जर सरळ रेष आली त्याचा अर्थ काय होतो? Man is dead, gone. आणि मनुष्य मेलेला आहे. So nobody can say my life, if anybody is saying my life is absolutely smooth, oh I'm very smooth, happy, comfortable life, only straight line, that is not a man, is a dead man. आणि मग कोणी जर असं म्हणत असेल की माझ्या जीवनामध्ये अगदी सरळ आहे, काही समस्या नाहीये, काही चढ उतार नाहीये, तर तो मनुष्य नाही, तो मेलेला मनुष्य. Elijah also was a human man. आणि एलिया सुद्धा एक मनुष्य होता. Like one of us. आपणासारखाच. Sometimes he was emotionally high, as we saw, and he spoke directly to the king Ahab, and then he stood before 450 prophets of Baal and spoke against them. आणि जसं आम्ही पाहिलं की तो अगदी जाऊन समोर धाडसानं बालाबरोबर बोलतो आणि त्या 450 संदेष्टांच्या समोर जाऊन तो उभा राहतो. He brought a fire from heaven. आणि तो स्वर्गातून तो अग्नी खाली उतरवला. But very next moment we see he ran away. आणि मग अगदी दुसऱ्या क्षणाला मी बघतो की तो पळून गेला. One moment he was up in his emotions. आणि एका क्षणामध्ये तो त्याच्या मानसिकतेमध्ये म्हणजे अगदी वरच्या चरमबिंदूमध्ये आहे. Very next moment we see he is down in depression. आणि मग दुसऱ्या क्षणाला मी बघतो की तो पुन्हा त्या तणावग्रस्त वातावरणामध्ये गेलेला. Now the question comes, how we can avoid this kind of life? आणि मग प्रश्न हा निर्माण होतो की कसं आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची परिस्थिती टाळू शकतो. Everybody in our life, we all will face challenges. आणि आमच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आम्ही समस्यांना सामोरं जातो. As God has been teaching us through different characters. आणि जसं देव आम्हाला वेगवेगळ्या व्यक्तिमत्वामधून शिकवत आहे. Now as we study from the life of Enoch. आणि जसं आम्ही हनोकाच्या जीवनातून शिकलो. That 65 years, when he was 65 years, he had a Methuselah. आणि मग ते 65 वर्ष, ते ज्यावेळेस तो 65 वर्षाचा होता त्याला मथुशेला झाला. But 300 years he walked with the Lord. पण 300 वर्ष तो देवाच्या बरोबर चालला. You think that 300 years was just a plain, straight, smooth, comfortable life? आणि मग तुम्हाला असं वाटतं का की ते 300 वर्ष अगदी सरळ काही अगदी आश्वस्त जीवन असं होतं? In the 6th chapter we read Noah walked with the Lord. He found favor from the Lord and he was righteous before God.
आणि मग 6व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं तर आम्ही बघतो की नोहा, देवाची कृपा नोहावरती झाली आणि देवाच्या दृष्टीने तो नीतिमान गणला गेला. But just before that, if you read some scriptures, it says God regretted why He created these people. पण त्याच्यापूर्वी काही फक्त अध्याय आम्ही बघितले तर देवाला पस्तावा झाला की का मी या मनुष्य मात्रांना निर्माण केलं. Means that the people in the situation was very bad. आणि ती परिस्थिती, ते लोक खूप वाईट होते. But in that situation, Noah walked with God. पण त्या परिस्थितीमध्ये नोहा देवाबरोबर चालला. Even Enoch, he prophesied about the coming of the Lord. आणि हनोकनं सुद्धा भविष्यवाणी केली देवाच्या येण्याविषयी. Means he spoke of the repentance, that you need to repent. But there was a wickedness in his life also. आणि मग त्याला पश्चाताप करण्यासंदर्भाने तो बोललेला आहे. म्हणजे नक्कीच त्याच्याही जीवनामध्ये काही अशक्तपणा आहे. So none of our life is a smooth and comfortable life. आणि मग कोणाचं जीवन अगदी सरळ आणि अगदी निवांत असं नाहीये. All have ups and downs in our life. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार हे आहे. But important thing is what? आणि पण महत्वाची गोष्ट काय आहे? In spite of all their situation, they decided to walk with the Lord. आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी देवाबरोबर चालणं ठरवलं. So Enoch walked with the Lord. हनोक देवाबरोबर चालला. Noah walked with the Lord. नोहा देवाबरोबर चालला. Abraham walked with the Lord. अब्राहम देवाबरोबर They चालला. all were blessed. आणि ते सर्व आशीर्वादित झाले. Now, if you see in Elijah's life also, आणि जरी आम्ही आज एलियाच्या जीवनाविषयी जरी पाहिलं, if you look to his strength, good points in his life, आणि मग त्याच्या जीवनाचे जे सशक्त जे बिंदू आहेत जर आम्ही ते पाहिले, in his weaknesses, he had a fear. He was unstable person. आणि मग त्याच्या अशक्तपणामध्ये त्याला भय होतं आणि तो स्थिर असा व्यक्ती नाहीये. But in his whatever in his weakness, he was dedicated to God. पण सर्व त्याच्या अशक्तपणामध्ये तो देवाला समर्पित असा आहे. Actually, when Elijah was there, that the situation was dangerous to even to believe in God or to worship the true God. आणि मग ज्यावेळेस एलिया होता, परिस्थिती इतकी भयावह होती, देवावर विश्वास ठेवणं आणि देवाची आराधना करणं सुद्धा कठीण होतं. So he ran from the situation. It is not to blame him. आणि मग तो परिस्थितीपासून पळाला म्हणजे त्याच्यावर दोष ठेवण्यासारखं काही नाहीये. The situation was so hard. आणि परिस्थिती इतकी भयावह होती. Maybe God did through his life everything he knew, but in spite somehow the fear gripped his heart. आणि मग जरी देवाने सर्व काही त्याच्या जीवनाद्वारे केलं, सगळं काही माहित होतं, तरी कुठला तरी भय त्याच्या अंतःकरणाला जकडून राहिलं. But he, in spite of all that, he was dedicated to God. पण त्या सर्व परिस्थितीमध्ये तो देवाला समर्पित असा होता. He had a faith in God. त्याचा देवावर विश्वास होता. That's why he had dedicated to God. आणि म्हणून तो देवाला समर्पित असा होता. Because he had a faith, कारण त्याचा देवावर विश्वास होता. he brought fire from heaven to earth. आणि त्याने तो अग्नी जो आहे तो स्वर्गातून खाली पृथ्वीवरती उतरवून आणला. There were several times in his life when Elijah demonstrated great faith in God. आणि मग अशा पुष्कळ वेळा होत्या की ज्यावेळेस एलियाच्या जीवनामध्ये सुद्धा देवाने पुष्कळ असे चमत्कार केले. He confronted Ahab. In the beginning, in the account of the situation, he confronted directly. आणि तिथं अहाबाला सुद्धा त्याला सरळ त्यानं बोलून त्याला सांगितलेलं आहे. Who had a guts, who had a courage to speak so much? आणि मग कोणाकडे इतकं धाडस आहे की त्यांना इतकं राजासमोर जाऊन बोलायचं? Because of his dedication, the faith in God. आणि त्याचं जे समर्पण आहे, देवावरचा जो विश्वास आहे. There was a time God used him to bring drought 3.5 years, no rain at all. आणि मग अशी वेळ होती की देवाने त्याच्या शब्दासाठी 3.5 वर्ष पृथ्वीवरती पाऊसच पडला नाही. Can you just imagine, because of his words, what a dedication, what a faith he had in God. आणि काय तुम्ही कल्पना करू शकता की फक्त त्याच्या शब्दामुळे काय समर्पण त्याचं देवाविषयी असेल. That he had so much faith, when I pray, I say, it will be done.
आणि मग इतका विश्वास होता की ज्यावेळेस मी प्रार्थना करेन, मी म्हणेन ते होणार. We see only the weaknesses of people's life. आणि आम्ही फक्त लोकांच्या जीवनामधले जे अशक्तपणाच आम्ही We पाहतो. see only weakness of the pastors and prophets' life. आणि आम्ही फक्त जे संदेष्टे आहेत, जे सेवक आहेत, त्यांच्या जीवनातले अशक्तपणा आम्ही पाहतो. But we don't see their dedication. पण त्याचं समर्पण आम्ही पाहत नाही. But it's easy to blame, I'm telling you. आणि मग अगदी सहज आहे, सोपं आहे लोकांवरती दोषारोप ठेवणं. Oh, pastor, he is like this, he is like that. आणि अरे ते पाळक ना असे आहेत तसे आहेत. No, when you are pointing at them, what about you? आणि मग ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यावरती दोषारोप देत आहात तर मग तुमचं काय? They are also human beings, we are also human beings. तेही मनुष्य स्वभावामध्ये आहेत, आपणही मनुष्य स्वभावामध्ये They आहेत. have weaknesses, we also have weaknesses. आणि त्यांच्यामध्ये अशक्तपणा आहे, आपल्यामध्येही अशक्तपणा आहे. But one of the greatest to be appreciated and taken is their dedication to serve the Lord. सगळ्यात महत्वाचं जे कौतुक झालं पाहिजे आणि जे समर्पण आहे ते म्हणजे देवाचं सेवा करणं. I really appreciate, I really admire the pastors. आणि मी नक्कीच पाळक वर्गांचं खरोखर मी कौतुक करतो आणि मी नक्कीच त्यांच्या सेवेची दखल घेत असतो. Pastors, I'm telling you, that is their, to become a servant of God, it is not an easy, comfortable life. आणि पाळकानो मला तुम्हाला सांगते की तुम्ही देवाचे सेवक होण्याचा जे निर्णय घेतलेला आहे, जे समर्पण तुम्ही केलेलं आहे ते अगदी सहज नाहीये, खूप कठीण आहे. People of God, try to understand this. माझ्या प्रियानो हे समजण्याचा प्रयत्न करा. You will not understand what sacrifices they have done. आणि तुम्हाला समजत नाही की काय त्याग त्यांनी केलेला आहे. It is not an easy joke. आणि मग अगदी कुठलंही सहज नाहीये. It is only the grace of God upon their life that they heard the voice of the Lord. They dedicated their life for the ministry. आणि मग ही फक्त देवाची कृपा त्यांच्या जीवनावरती आहे, त्यांचं पाचारण जीवनावर आहे आणि त्यांनी त्यांचं समर्पण देवाला केलं आणि आज ते सेवेमध्ये आहेत. Really, that's why I always pray for the pastors. That is what God has given me burden for the more of the pastors to pray for them. आणि म्हणून मी नेहमीच पाळक वर्गांसाठी प्रार्थना करतो आणि देवाने मला ते ओझं दिलेलं आहे की पाळकांसाठी प्रार्थना करण्यासाठी. In the New Testament, if you look, आणि नव्या करारामध्ये जर आम्ही पाहिलं, if we have faith like Elijah, we can move the mountains. आणि मग जर एलियासारखा जर आमचा विश्वास असेल तर आम्ही डोंगराला उचलून उठून त्याला समुद्रात टाकू शकतो. And Elijah prayed, rain stopped. एलियाने प्रार्थना केली, पाऊस थांबला. Elijah prayed, एलियाने प्रार्थना केली, rain came down. पाऊस आला. God hears their prayer. देव त्याच्या प्रार्थना ऐकत होता. God hears our prayers. देव आपल्याही प्रार्थना ऐकतो. We need to have faith in God. आम्हाला देवावर विश्वास ठेवला पाहिजे. Elijah prayed and it happened. आणि एलियाने प्रार्थना केली, ते झालं. Many miracles God has done in our life too. आणि पुष्कळशी चमत्कार आपल्याही जीवनामध्ये देवाने केलेले आहेत. Only thing we need to increase our faith. आणि आम्हाला फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, म्हणजे आपला विश्वास वाढवण्याची गरज आहे. Dear people of God, I want to encourage you all. आणि मला माझ्या प्रियानो तुम्हाला मला सर्वांना उत्तेजन करू द्या. Grow in the faith. What faith Elijah had. आणि मग जो विश्वास एलियामध्ये होता तसा तुम्ही त्या विश्वासामध्ये वाढा. Just imagine 450 prophets against him. आणि मग जरा कल्पना करा, 450 संदेश त्याच्या विरोधामध्ये. One man. एक माणूस. 450. 450. It doesn't happen. आणि जर झालं नाही तर. But see, faith he had in God. पण बघा काय विश्वास त्याचा त्याच्या जीवनामध्ये. He had so much faith in God. त्याचा इतका विश्वास प्रभूमध्ये. So much he was dedicated to God. इतका तो देवाला समर्पित होता. In spite of he had ups and downs in his life. आणि जरी त्याच्या जीवनामध्ये चढ उतार होते. In spite he had weaknesses in his life. आणि जरी त्याच्या जीवनामध्ये काही कमतरता होत्या. He was dedicated to God and he had faith in God. आणि त्याला आपलं जीवन त्यानं देवाला समर्पित केलं होतं आणि त्याचा देवावर विश्वास होता.
And he brought the fire from heaven to the earth. आणि मग ते अग्नी त्यानं स्वर्गातून खाली उतरवून आणली. That's why we say, when we pray, our God is a prayer answering God. He sends fire from heaven. आणि म्हणूनच आम्ही प्रार्थना करतो आणि मी म्हणतो की आमचा देव जो आहे तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे आणि तो स्वर्गातून अग्नी पाठवणारा देव आहे.